मार्केटमधून प्रत्येकी 10 रुपये अशी 3 मुळे मी या ठिकाणी घेऊन आलेले आहे। आणि काही जण काय करतात प्रत्येक वेळेस की जी हिरवी भाजी असते मुळ्यांवरची ती टाकून देतात। तर आज आपण त्याची देखील भाजी पाहणार आहोत, रेसिपी पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी तिन्ही मुळे मी स्वच्छ धुवून घेतले पाण्याने। त्याच्यावरची अजिबात साल वगैरे काही काढलेली नाही, फक्त पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेत आणि त्यानंतर ते खिसून घेतले अशा पद्धतीने। आणि जेव्हा आपण खिसून घेतो त्यावेळेस ते नाही धुतले तरीही चालतात, डायरेक्ट तसं यूज करायचं भाजीसाठी। त्या ठिकाणी बघू शकते ही जी हिरवी भाजी होती ती देखील मी व्यवस्थित चिरून घेतली। ही सुद्धा मी सुरुवातीला चिरण्या अगोदर धुवून घेतली होती, त्याच्यामुळे चिरून घेतल्यानंतर धुतली नाही। तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी मी जिरं मोहरी या ठिकाणी टाकून घेते। त्यानंतर कोणती हिरवी भाजी करत असताना त्याच्यामध्ये लसणाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर करायचा, जेणेकरून भाजी खाण्यासाठी खूप छान लागते आणि त्याचा वास देखील खूप छान येतो। तर या ठिकाणी मी कांदा वगैरे घेतलेला आहे, तो छान असा परतून घ्यायचा, नॉर्मल लालसर वगैरे असा। लसूण वगैरे बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचा, खिसून टाकू शकता किंवा चिरून देखील तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने कांदा वगैरे छान परतून घ्यायचा। जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि या ठिकाणी 2 भाज्या म्हणजे मुलांच्या डब्यासाठी ॲक्च्युली किंवा मोठ्या माणसांच्या डब्यासाठी देखील तुम्ही या दोन्ही रेसिपीज ट्राय करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी हिरवी मिरची न वापरता या ठिकाणी लाल तिखट वापरलेला आहे, जेणेकरून ॲक्च्युली मुळा जो असतो तो खाण्यासाठी जरासा तुरट असतो। तर त्याच्यासाठी मी काय केले, इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे, धना पावडर वगैरे या ठिकाणी यूज केलेली आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने भाजी बनवू शकता, नक्की बनवा, ट्राय करा। आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्या माणसांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही हे यूज करू शकता। तर या ठिकाणी छान अशी ही जी भाजी आपण चिरून घेतली होती ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची, छान अशी हलवायची ती। आता तुम्ही अशा पद्धतीने देखील भाजी करू शकता, फक्त पानाची वगैरे बघू शकता तुम्ही कसं छान असतं त्याचं भाजी वगैरे सेट झालेली आहे। पण मी ॲक्च्युली काय करणार आहे की मुळा जो आपण खिसून घेतलेला आहे तो देखील मी याच्यामध्ये टाकणार आहे। तर मी आता याच्यामध्ये काय टाकले, लसूण न टाकता याच्यामध्ये ना लसूण, खोबरं आणि कोथिंबीर असे हे मिश्रण मी या ठिकाणी, असा हा मसाला मी या ठिकाणी घेतला होता। तर तो देखील राहून गेला होता, तो मी आता त्याच्यामध्ये टाकून ॲड केलेला आहे। आणि आता हे आपण जो मुळा खिसून घेतलेला होता तर तो देखील याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तर याच्यामध्ये एक सिक्रेट टिप्स सांगते, ती म्हणजे ओला खोबऱ्याचा जो खिस असतो तर तो या ठिकाणी यूज करायचा, भाजी चवीला खूप छान लागते। किंवा तुम्ही याच्या जागी तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील वापर याचा करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मी भाजी वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी हलवून घेतली, त्याच्यावरती मीठ वगैरे टाकून घेतलं। एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नसते, कारण मुळ्याला म्हणजे स्वतःहूनच पाणी त्या ठिकाणी सुटलं जातं, अंगचं जे पाणी असतं ते। तर या ठिकाणी बघू शकता आपली भाजी शिजण्यासाठी आपण ठेवायची, आता त्याच्याचं झाकण वगैरे ठेवून टाकायचं आणि मीडियम गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची, आधीमध्ये चेक करायची। तर या ठिकाणी बघू शकता मी भाजी माझी शिजत आल्यानंतर मी या ठिकाणी थोडंसं शेंगदाण्याचा कूट यूज केलेला आहे आणि त्यानंतर ओलं खोबरं देखील मी या ठिकाणी टाकून घेतलेलं, म्हणजे टाकून घेणार आहे थोडंसं। तर अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून घेतला आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि खोबऱ्याचा खिस वगैरे देखील त्याच्यामध्ये। त्यानंतर भाजी सगळी शिजवून घेतल्यानंतर मग खोबऱ्याचं त्या ठिकाणी यूज करायचा, खोबऱ्याच्या खिसाचं। या ठिकाणी बघू शकते मी खोबऱ्याचा खिस वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, खूप छान चव येते याच्यामुळे। आणि आपण पानाचं देखील या ठिकाणी ॲड केलेलं आहे, तर त्याच्यामुळे देखील आपल्या मुळ्याच्या भाजीला खूप वेगळी अशी चव येते। तर हे बघू शकतो तुम्ही आपली भाजी वगैरे शिजवून तयार आहे खाण्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्या माणसांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। त्या ठिकाणी हे बघू शकता। आता पुढे आपण रेसिपी पाहणारच आहोत, तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपली ही मुळ्याची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर आपण दुसरी भाजी इथे या ठिकाणी पाहणार आहोत, तर दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। मुलांना ॲक्च्युली टिफिनला काय देऊ, रोज रोज भाजी चपाती वगैरे, तर म्हटलं चला आज आपण व्हेज पुलाव बनवूया। पण असं म्हटलं खरं, पण माझ्याकडे भाज्या देखील खूप
कमी क्वांटिटीमध्ये होत्या, तर मग एक जुगाड केला. कमी भाजीमध्ये छान असा या ठिकाणी मी पुलाव बनवला. तर तोच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कमी भाज्यामध्ये सुद्धा आपण छान असा व्हेज पुलाव नक्कीच बनवू शकतो. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात ना. हां, चला. तर या ठिकाणी मी बासमती तांदूळ एक मोठी वाटी या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी हा स्वच्छ धुवून मी पाणी वगैरे त्यात काय टाकून घेतलं होतं. या वाटीने मी हे मेजरमेंट वगैरे घेतलेलं आहे, पूर्ण एक वाटी. आणि त्याच्यानंतर थोडीशी वाईच त्यात थोडंसा अर्धी वाटी आपण म्हणू शकतो, ह्याच्यापेक्षा पण हाफ. तर अशा पद्धतीने मी हे तांदूळ वगैरे घेतलेला आहे, स्वच्छ धुवून वगैरे ठेवला. त्यानंतर कुकरमध्ये हे ॲक्च्युली मी व्हेज पुलाव बनवलेला आहे. आणि घरामध्ये खूप भाज्या कमी प्रमाणात होत्या, पण तर देखील खूप छान असा व्हेज पुलाव आपला तयार झालेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी मी कुकर वगैरे गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 1.5 पळी आपली जो तेलाचा असतो तर त्या ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे. कढीपत्ता वगैरे त्यामध्ये टाकून घेतला, जिरं मोहरी वगैरे टाकून घेतले मी त्या ठिकाणी. चांगलं तडतडून द्यायचं. त्यानंतर उभे काप केलेले मी आहेत कांद्याचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्याचप्रमाणे टोमॅटो देखील मी त्याच्या पातळ पातळ स्लाइस त्या ठिकाणी बनवून घेतल्या आणि त्या खूप छान अशा परतून द्यायच्या. खूप छान झालेला होता व्हेज पुलाव, अगदी कमी भाज्यामध्ये. आपण व्हेज पुलाव म्हटलं की सगळ्या भाज्या आठवतात आपल्याला, पण आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये देखील आपण खूप छान असा व्हेज पुलाव तयार करू शकतो. हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपला कांदा वगैरे परतून घ्यायचा, टोमॅटो व्यवस्थित असा मेल्ट त्या ठिकाणी होऊन द्यायचा. तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो आपण या ठिकाणी भाजून घेतला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय ॲड केले, कोबी. तर माझ्याकडे घरामध्ये शिल्लक होता कोबी. आता कोबी कोण टाकतं का, तर काय आहे ना, आपल्या मुलांना आपल्याला हेल्दी पौष्टिक असं द्यायचं आहे, तर त्यासाठी आपण यूज करू शकतो कोबी देखील. तर मी या ठिकाणी कोबी यूज केला आहे आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही. कोबी वगैरे टाकून देखील खूप छान लागतो भात. तर या ठिकाणी मी कोबी वगैरे आणि कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचा कोबी. तर अशा पद्धतीने मी कोबी, बटाटा आणि सिमला मिरची. तर सिमला मिरची माझ्याकडे खूप कमी होती, तर या ठिकाणी मी सिमला मिरची टाकून घेतल्यानंतर वाटाणा, हिरवे वाटाणे आता स्वस्त झाले, तर हिरवे वाटाणे वगैरे. तर या ठिकाणी हिरवे वाटाणे, बटाटा, सिमला मिरची, टोमॅटो, कोबी अशा पद्धतीने सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्या. त्याचप्रमाणे माझ्याकडे घरामध्ये पनीर शिल्लक होतं, तर हे पनीर देखील मी त्या ठिकाणी ॲड करून घेतले. पनीर देखील तेलामध्ये व्यवस्थित छान त्या ठिकाणी परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं, जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. एकदम कमी भाजी या ठिकाणी अवेलेबल होत्या, पण त्या कमीच भाजीमध्ये खूप छान असा व्हेज पुलाव आपला तयार होतो. त्या ठिकाणी मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे मी इथे धना पावडर, अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का बिर्याणी मसाला असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. तर मी या ठिकाणी माझ्या घरामध्ये होता शिल्लक तो मसाला. आपण व्हेज पुलाव बनवतोय, पण तर देखील तो मसाला तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. किचन किंग मसाला वगैरे असतो तो तुम्ही ॲड करू शकता. तर हे मसाले टाकून घेतल्यानंतर सुद्धा हे मिश्रण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते भाजून वगैरे परतून वगैरे घेऊ शकता. आता हे सगळं परतल्यानंतर आपण जे तांदूळ घेतले होते ते स्वच्छ पाण्यात धुवून वगैरे घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. तुम्ही तांदूळ ॲड करायच्या अगोदर पाणी देखील ओतू शकता आणि पाण्याला उकळ आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तांदूळ वगैरे वापरू शकता. पण मी त्या ठिकाणी त्या भाज्यांमध्येच तांदूळ वगैरे टाकून घेतला, तो देखील व्यवस्थित परतून घेतला. आणि बासमती तांदूळ आहे त्याला पाणी वगैरे जास्त लागत नाही. तर तुम्हाला भात कसा हवा आहे, सुट्टा हवा आहे की असा जास्त शिजलेला हवा आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाणी ओतून घ्यायचे. तर मला हा भात सुट्टा हवा होता व्हेज पुलाव, तर अशा पद्धतीने मग मी तो पाणी वगैरे त्या ठिकाणी यूज केलं. अशा पद्धतीने मी ते पाणी वगैरे ओतून घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे मीठ.
ह्या ठिकाणी मीठ वगैरे टाकून घ्यायचं. हवं असेल ते एक उकळी आणून द्यायची. त्यानंतर त्या ठिकाणी आपण कुकरचं झाकण बंद करायचं. अशा पद्धतीने हा कुकर वगैरे मी लावून घेतला आणि त्याचे मी 4 शिट्ट्या या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी टिफिन वगैरे धुवून वगैरे ठेवले होते, ते स्वच्छ पुसून वगैरे घेतले, जेणेकरून पटकन आपल्या मुलांच्या साठी टिफिन रेडी होईल. काढून घ्यायचं आणि तुम्ही आता बघू शकता मी आपली ही रेसिपी तयार आहे. कसा छान दिसतोय आपला हा व्हेज पुलाव. एकदम कमी क्वांटिटीमध्ये असलेल्या भाज्यांमध्ये आपण या ठिकाणी हा पुलाव आपण तयार केलेला आहे आणि तो चवीला देखील खूप छान झालेला आहे. या 2 रेसिपीज आपल्या मुलांच्या टिफिनसाठी आपण नक्कीच ट्राय करू शकतो. अशा पद्धतीने बनवा आणि नक्कीच या दोन्ही रेसिपी ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.